नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे तर TCSने विचारलेल्या जीकेच्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। आता तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करताना काय करायचं आहे तर TCSने विचारलेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। का तर समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर TCS घेणार आहे। आणि आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किंवा लेक्चर क्रमांक किती आहे 8 आहे। जर याच्या अगोदरचे तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन पाहून घ्यायचे आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। पहिला प्रश्न काय पहा, ऑर्निथोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो। कशामध्ये ऑर्निथोलॉजी याच्यामध्ये ऑप्शन काय दिले पहा, पक्षी, प्राणी, फुले आणि फळे। मग यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर पक्ष्यांचा अभ्यास केला जातो। म्हणजेच पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात तर ऑर्निथोलॉजी म्हणतात। त्याच्यानंतर इथे अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला बॉटनी म्हणतात। त्याच्यानंतर प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रांना काय म्हणतात झूलॉजी म्हणतात। त्याच्यानंतर वनस्पती व प्राणी या दोघांचाही अभ्यास करणाऱ्या शास्त्रांना काय म्हणतात बायोलॉजी म्हणतात। त्याच्यानंतर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर एंटेमोलॉजी म्हणतात। प्रश्न IMP आहे, TCSने विचारलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर फुलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात फ्लोरिकल्चर म्हणतात। प्रश्न चारही महत्त्वाचे आहेत। कोणत्या अभ्यास करण्याच्या शाखेला काय नाव आहे किंवा काय शास्त्र आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण TCS याच्यावरती प्रश्न विचारत आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 2 नंबर, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही असं विचारलंय। प्रश्न जसाच्या तसा काय होतंय बरेच वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झाला आहे। काय विचारलंय की कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही। मग बघा कैगा, तारापूर, काकरापारा आणि रायपूर। तर या ठिकाणी रायपूर हे काय नाही अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही। मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय कैगा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे, प्रश्न विचारला जातो। तारापूर कोणत्या राज्यामध्ये आहे तर तारापूर महाराष्ट्रामध्ये आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता हा प्रश्न विचारला जातो। मग भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो आहे तारापूर। त्याच्यानंतर सध्या भारतामध्ये सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जातो। मग सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तर तो हा कुडनाकुलम अणुविद्युत प्रकल्प आहे आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे। याच्यापेक्षा एक मोठा अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये काय आहे नियोजित आहे, परंतु तो राजकीय वादामुळे पूर्णत्वाकडे जाऊ शकला नाही। त्याचं नाव आहे जैतापूर प्रकल्प, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर, थोडासा सोपा प्रश्न होता। चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते। मग चिकूसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे तर घोलवड आहे। आता या घोलवड बरोबरच पहा ठाणे असेल, डहाणू असेल किंवा पालघर असेल हे सुद्धा काय आहेत चिकूसाठी प्रसिद्ध आहेत। म्हणजे पर्यायामध्ये जर याचा ऑप्शन असेल तर हे सुद्धा उत्तर आपल्याला लिहावं लागेल। त्याच्यानंतर हे राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे तर राजेवाडी अंजिरासाठी प्रसिद्ध आहे। महाबळेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर संत्रीसाठी काय प्रसिद्ध आहे नागपूर आणि मोसंबीसाठी काय प्रसिद्ध आहे श्रीरामपूर। द्राक्ष नाशिक, सांगली, केळी जळगाव, कलिंगड अलिबाग आणि सीताफळ दौलताबाद। ठीक आहे, ही काय काही फळासाठीची प्रसिद्ध ठिकाणं आहेत जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत। पुढचा 4 नंबर प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो। आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात आधी कळायला पाहिजे बाबा पांढरे सोनं कशाला म्हणतात तर पांढरे सोनं म्हणजेच काय कापूस। मग या ठिकाणी तुम्हाला कापूस पिकवणारा जिल्हा कोणता आहे हे लक्षात ठेवायचे। मग कापूस पिकवणारा जिल्हा कोणता आहे सर्वाधिक तर तो आहे यवतमाळ जिल्हा। ठीक आहे, कापसाची मोठी बाजारपेठ सुद्धा काय आहे यवतमाळ या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी तुम्हाला अजून काही महत्त्वाचं लक्षात ठेवायचंय की तांदूळाचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर ते रायगड जिल्ह्याला म्हणतात। ज्वारीचे कोठार सोलापूर हे तुम्हाला माहित असेल सगळ्याला। संत्र्यांचा जिल्हा नागपूर, दुधात तुपाचा जिल्हा धुळे। काही महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती TCS प्रश्न तुम्हाला विचारू शकतं। द्राक्षाचा जिल्हा नाशिक। आता याच्यातले बरेचसे काय आहेत तुम्हाला ऑलरेडी माहित असणार, मला माहिती आहे, पण तरी मी पुन्हा या ठिकाणी घेतलेत की बाबा चला
एखाद्या विद्यार्थ्याला माहीत नसेल तर त्याचा तेवढाच काय होईल, 1 मार्काचा 2 मार्काचा फायदा होईल. ठीक आहे. महत्त्वाची एक सूचना आहे मित्रांनो, 2 मिनिटं घेतो. या ठिकाणी आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये काय भेटेल तुम्हाला, तर अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित मिळतील. ठीक आहे. उत्तरासहित तुम्हाला TCSने घेतलेल्या 100 प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचबरोबर याच्यावरती आपण तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही समाज कल्याण भरतीमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता मित्रांनो. आणि जर एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% होणार. तुम्हाला पाहिजे ती चॉईस पोस्टिंग सुद्धा या ठिकाणी भेटणार. मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचे, 139 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, तुम्हाला मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, 2 मिनिटाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला महत्त्वाचा प्रश्न 7 नंबर काय विचारलं बघा, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे. खूप प्रश्न भरपूर वेळेस हा प्रश्न काय होतो, जशाचा तसा परीक्षेमध्ये रिपीट होत आहे. मग कोणती सामुद्रधुनी विचारली या ठिकाणी बघा, कुकची सामुद्रधुनी विचारली. मग ती कोणत्या खंडामध्ये आहे, तर ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. आणि कोणत्या देशामध्ये असं विचारलं तर ही कोणत्या देशामध्ये आहे, न्यूझीलंड देशामध्ये आहे. ही न्यूझीलंडला काय करते, दक्षिण व उत्तर किंवा उत्तर दक्षिण अशी न्यूझीलंडची काय करते, विभागणी करते. त्याच्यानंतर ही जेम्स कुक या खलाशाने पार केली होती म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कुकची सामुद्रधुनी म्हटलं जातं. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भारत व श्रीलंका दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे. मग भारत व श्रीलंका दरम्यान कोणती आहे, पाल्कची सामुद्रधुनी आहे. खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रशिया व अमेरिकेदरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोणती आहे, बेरिंगची सामुद्रधुनी आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो इंग्लंड व फ्रान्स दरम्यान, तर इंग्लंड व फ्रान्स दरम्यान कोणती आहे, इंग्लिश खाडी आहे. सगळ्या महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हे सगळे प्रश्न काय आहेत, अतिशय उपयुक्त आहेत. का उपयुक्त आहेत, तर या ठिकाणी TCS काय करत आहे मित्रांनो, तुम्हाला जागतिक भूगोलावरती सुद्धा 1-2 प्रश्न विचारत आहे. आणि हे 1-2 प्रश्न काय होत आहेत, जागतिक भूगोलावरचे जशाच्या तसे रिपीट विचारत आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला हे सगळं काय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. क्रिक खाडी भारत पाकिस्तान दरम्यान आहे. प्रश्न आपण घेतलेला आहे अगोदर, त्याच्यामुळे काय विशेष नाही त्याच्याबद्दल. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली, माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना. कोणी केली, स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. पण कधी केली लक्षात ठेवायचं, 29 जून 1938ला. ठीक आहे. प्रश्न विचारलेला आहे TCSने, तलाठी भरतीला हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली, तर कधी झाली, 29 जून 1938ला. आणि स्थापना कोणी केली, तर ती स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर, ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश साली झाली. मग ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली होती, तर ती 1936ला झाली होती. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो दूरदर्शनची सुरुवात कधी झाली, तर ही कधी झाली होती, 1959ला. आणि कुठं झाली होती, दिल्ली या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर भारतातील टेलिफोनची सुरुवात कधी झाली, भारतात टेलिफोनची सुरुवात कधी झाली, तर ती 1882ला झाली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, भारतात
इंटरनेटची सुरुवात, आज जे आपण जागतिक क्रांती बघत आहोत किंवा भारतातली मोठी क्रांती बघत आहोत इंटरनेटची, अगदी लहान मुलाच्या हातामध्ये सुद्धा सहजतेने इंटरनेट पोहोचलेलं आहे. मग भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती तर ती 15 ऑगस्ट 1995 ला झाली होती. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1995. हा प्रश्न कमीत कमी 100 वेळेस ही तारीख विचारली असेल की भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? आता ही जी पश्चिम वाहिनी नदी आहेत, पूर्व वाहिनी नदी आहेत, याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग कदाचित तुम्हाला असं सुद्धा वाटेल की सर तोच प्रश्न पुन्हा घेताय, तर तसं नाही मित्रांनो. प्रश्नामध्ये थोडाफार बदल आहे, परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे. मग खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? मला वाटतं त्या दिवशी आपल्याला नाही असं विचारलं होतं, इथं आहे असं विचारलंय. मग ऑप्शन बघूया. गोदावरी, तापी, भीमा, कृष्णा. मग यापैकी तापी ही काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात प्रश्न विचारला जातो. मग कुठं जाऊन मिळतात? ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग पश्चिम वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत बघा, तर नर्मदा आहे, तापी आहे, त्याचबरोबर कोकणातल्या सगळ्या नद्या कोणत्या आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. मग कोकणातल्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत? वैतरणा असेल, उल्हास असेल, सावित्री असेल, वशिष्ठी असेल, शास्त्री असेल, तेरेखोल असेल, ह्या सगळ्या नद्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोकणातल्या सगळ्या नद्या आणि ह्या 2 नद्या लक्षात ठेवायच्या. कोणत्या? नर्मदा आणि तापी. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला विचारलं भारतातली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर तिचं उत्तर काय येईल? नर्मदा ही काय आहे? भारतामधील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि जर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती असं विचारलं तर उत्तर काय येईल आपलं? तापी येईल. फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्व वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, तर पूर्व वाहिनी नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्याच्यामध्ये गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, ह्या काय आहेत? महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. 9 नंबर. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही असं विचारलंय? ऑप्शन बघूया. फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि आशियाटिक लायब्ररी. मग यामध्ये आशियाटिक लायब्ररी ही काय नाही? पुण्यामध्ये नाही. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आशियाटिक लायब्ररी आहे? मग ही कोणत्या ठिकाणी आहे? तर ही मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. मग पुण्यामधल्या संस्था लक्षात ठेवा. फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, ज्यालाच काय म्हटलं जातं? NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हटलं जातं. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर NDA कुठं आहे पुण्यामध्ये, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ही कुठं आहे? तर ही खडकवासला या ठिकाणी आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारला जातो मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं होतं? मग मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? तर हे दर्पण वृत्तपत्र होतं. कोणतं होतं? दर्पण वृत्तपत्र. दर्पण वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कधी झाली होती? 1832 ला. आणि हे कोणी हे केलं होतं? तर हे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कोणाचं आहे? जांभेकरांचे वृत्तपत्र होतं. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बाबा भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? मग भारतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? ते होतं बेंगॉल गॅझेट. कधी सुरुवात झाली होती? 1780 ला. आणि कोणी? जेम्स ऑगस्टस हिक्की याने हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आता हे झालं भारतातलं पहिलं. पण जर प्रश्न विचारला की बाबा महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? बॉम्बे हेरॉल्ड. आणि याची सुरुवात कधी झाली होती? 1789 ला. तिन्ही लक्षात ठेवायचे. मराठी भाषेतलं पहिलं दर्पण, भारतातलं पहिलं बेंगॉल गॅझेट आणि महाराष्ट्रातील पहिलं बॉम्बे हेरॉल्ड. आणि याचे साल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणतं वृत्तपत्र कधी सुरू झालं प्रश्न विचारला जात आहे त्याच्यावरती. 11 नंबर. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोणती? महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती कोणती भारतरत्न पुरस्कार मिळवणारी? तर आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे, ज्यांना आपण काय म्हणतो? महर्षी कर्वे म्हणतो. यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला होता? 1958 ला मिळाला होता. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, पाठ करून ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा 2024 मध्ये काय केलंय? किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? प्रश्न विचारू शकतात. चालू घडामोडीवरती महत्त्वाचा प्रश्न आहे. मग 2024 मध्ये किती व्यक्तींना दिला? तर एकूण 5 व्यक्तींना दिला. मग या 5 व्यक्ती कोणत्या आहेत बघा? लालकृष्ण अडवाणी आहेत, कर्पूरी ठाकूर आहेत, PV नरसिंह राव आहेत, MS स्वामीनाथन आहेत. नावं पाठ ठेवायची, पुढचं एवढं नाही ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग आहेत. ठीक आहे. बघा लालकृष्ण अडवाणी,
कर्पूरी ठाकूर, PV नरसिंहराव, MS स्वामीनाथन आणि चौधरी चरणसिंह. याच्यामधले दोन काय आहेत बघा, PV नरसिंहराव आणि चौधरी चरणसिंह हे काय आहेत, भारताचे माजी पंतप्रधान आहेत. लालकृष्ण अडवाणी हे काय आहेत, माजी उपपंतप्रधान आहेत. त्याच्यानंतर MS स्वामीनाथन शास्त्रज्ञ होते आणि कर्पूरी ठाकूर काय होते, बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. ठीक आहे. 12 नंबर, ढगापासून पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं, क्लाउड सीडिंग म्हणतात. आणि ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. म्हणजे हे सिल्वर आयोडाईड काय केलं जातं, ढगावरती फवारलं जातं, त्यालाच काय म्हणतात, क्लाउड सीडिंग म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. कोणतं, थुंबा. आणि हे थुंबा हे काय आहे, तर हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. मग हे भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे, तर हे केरळ राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठं आहे, तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र कुठं आहे, श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. अंतराळ अनुप्रयोग केंद्र कुठं आहे, अहमदाबादला आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर. आणि राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र कुठं आहे, तर हे हैदराबाद या ठिकाणी आहे. सगळं महत्त्वाचं आहे. इस्रोवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. 14 नंबर, डॅशी उल्हास नदीची उपनदी नाही असं विचारलंय. उल्हास नदीची उपनदी नाही असं विचारलंय. मग बघूया, काळू आहे, भातसा आहे, सावित्री, पोशीर. यापैकी सावित्री ही उल्हास नदीची उपनदी नाही. मग उल्हास नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायचे, काळू आहे, भातसा आहे आणि पोशीर आहे. पुढचा 15 नंबर, धरमतरची खाडी डॅश डॅश ही कोणत्या नदीच्या मुखात आहे, तर धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे, तर ही आंबा नदीच्या मुखामध्ये आहे. 16 नंबर, भीमा व गोदावरी नद्यांची खोरी डॅश डॅश डोंगर रांगेमुळे विभागली आहेत, तर भीमा व गोदावरी नद्यांची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगेमुळे विभागल्या आहेत. या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या उत्तरेला कोणती नदी आहे, गोदावरी आहे. आणि दक्षिणेला कोणत्या नदीचं खोरं आहे, तर भीमा नदीचं खोरं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर ही जी शंभू महादेव डोंगर रांग आहे, या शंभू महादेव डोंगर रांगाने कोणत्या दोन नद्यांची खोरी विभागली आहेत, तर या ठिकाणी कृष्णा आणि भीमा. याच्या दक्षिणेला कोणती आहे, कृष्णा नदी आहे शंभू महादेव डोंगर रांगेच्या, आणि उत्तरेला कोणती आहे, भीमा आहे. सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी विभागली गेली याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणती आहे, तापी आहे, आणि उत्तरेला नर्मदा आहे. म्हणजेच नर्मदा व तापी नद्यांची खोरी विभागली आहेत. त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे कोणती, तर याच्या दक्षिणेला कोणती आहे, गोदावरी आहे, आणि उत्तरेला कोणती आहे, तापी आहे. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला बाबा की बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झालीत, तर गोदावरी आणि भीमा. शंभू महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झालीत, तर भीमा आणि कृष्णा. सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झालीत, नर्मदा आणि तापी. सातमाळा अजिंठा या डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झालीत, तर तापी आणि गोदावरी. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 17 नंबर प्रश्न, किती वेळेस रिपीट झालाय प्रश्न, फक्त वेगवेगळ्या अँगलने रिपीट झाला. इथं काय विचारलंय, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे, तर ही गोदावरी आहे. आणि त्या दिवशी काय विचारलं होतं, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. मग किती टक्के क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे, तर ते 49.5%. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न अजून एक विचारला जातो की दक्षिण भारतामधील सगळ्यात लांब नदी कोणती, तर दक्षिण भारतातली सगळ्यात लांब नदी कोणती आहे, गोदावरी आहे. गोदावरीचं दुसरं नाव काय आहे, दक्षिण गंगा सुद्धा आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा 18 नंबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर श्री CD देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातील होते. CD देशमुख हे कोणत्या जिल्ह्यातले होते असं विचारलंय. मग CD देशमुख हे काय होते, रायगड जिल्ह्यामधले होते. त्यांचं पूर्ण नाव काय होतं पहा, चिंतामण द्वारकानाथ देशमुख. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की ते भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. कशाचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजे RBIचे. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी काय केलं होतं, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तर कोणी दिला होता, CD देशमुख यांनी दिला होता. त्यांचं खरं नाव, पूर्ण नाव काय, चिंतामण द्वारकानाथ देशमुख आहे. ठीक आहे.
पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर, क जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.